नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील आज प्रॅक्टिस सेट 1.3 आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते काय पहा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर। डिटर्मिनंट ऑफ 3 2 4 5 इज इक्वल टू। आता या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट काढत असताना या ठिकाणी ए बी सी आणि डी जर समजलं तर त्याची व्हॅल्यू काय असते, एडी मायनस बीसी। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 इंटू काय करावं लागेल, 5 मायनस 2 इंटू 4। आता या ठिकाणी पहा 3 5 आर 15 मायनस ला मायनस 4 2 आर 8 15 मायनस 8 7। द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 7। हे काय असेल त्याचं उत्तर असेल। सेकंड क्वेश्चन पहा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स। फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, डिटर्मिनंट ऑफ -1724 सोल्युशन। आता या ठिकाणी सुरुवातीला डिटर्मिनंट लिहूया, -1724 इज इक्वल टू a इंटू डी मायनस बी इंटू सी। ए ची व्हॅल्यू काय पहा, -1 इंटू 4 मायनस 7 इंटू 2 माइनस इंटू प्लस माइनस 4 1 आर 4 माइनस 7 2 आर 14। आता या ठिकाणी चिन्ह पहा समान आहे, समान चिन्हाला समान चिन्ह दिलं, ह्या दोघांची काय करावं लागेल, ऍडिशन। 14 प्लस 4 18। द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज इक्वल टू -18। सेकंड एक्झाम्पल पहा, 5 डिटर्मिनंट ऑफ 5 3 मायनस 7 सोल्युशन। या ठिकाणी कोणत्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला सांगितली पहा, 5 3 मायनस 7 0 इज इक्वल टू सुरुवातीला a इंटू डी क्रॉस, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 5 इंटू 0 मायनस b इंटू सी मीन्स 3 इंटू मायनस 7। पहा या ठिकाणी 5 0 आर 0 मायनस इंटू मायनस प्लस 3 7 आर 21। 0 plus 21 is equal to 21. The value of the given determinant is 21. Third example पहा, determinant of 7 upon 3, 5 upon 3, 3 upon 2, 1 upon 2 solution। आता या ठिकाणी सुरुवातीला एक्झाम्पल, डिटर्मिनंट ऑफ 7 upon 3, 5 upon 3, 3 upon 2, 1 upon 2 is equal to a into d, म्हणजेच काय येणार पहा, 7 upon 3 into 1 upon 2 minus b into c means 5 upon 3 into 3 upon 2। आता या ठिकाणी दोन फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 7 1 आर 7 upon 3 2 आर 6 माइनस 5 3 आर 15 अपॉन 3 2 आर 6। आता या ठिकाणी दोन्हीचा डिनोमिनेटर काय आहे, सेम। या ठिकाणी काय येणार आहे, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 7 मायनस 15 अपॉन 6। 7 मधून 15 जात नाही, 15 मधून 7 गेले 8। मोठी संख्या 15, 15चं चिन्ह कोणतं आहे, मायनस। 8 अपॉन 6। या ठिकाणी मायनसला मायनस येणार, 8 आणि 6 ला या ठिकाणी 2 न 2 न भाग जातोय, म्हणजे 2 4 आर 8 2 3 आर 6। या ठिकाणी आन्सर जे आहे ते काय आलं पहा, द व्हॅल्यू ऑफ द गिवन डिटर्मिनंट इज -4 अपॉन 3। थर्ड क्वेश्चन पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा, 3x minus 4y is equal to 10, 4x plus 3y is equal to 5। आता या ठिकाणी ही जी दोन इक्वेशन दिलेली आहेत ती ax plus by is equal to c स्वरूपात आहेत।
त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल करावा लागत नाही. सोल्युशन, सुरुवातीला या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला आपण नंबर देऊया. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा, 3x - 4y = 10. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. 4x + 3y = 5. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. आता या ठिकाणी ही जी दोन इक्वेशन आहेत, ही दोन इक्वेशन आपण काय करूया, कम्पेअर करूया. कंपेअरिंग above equations with a1x plus b1y = c1 and a2x plus b2y = c2 we get. आता या ठिकाणी पहा, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशन आपण a1x plus b1y = c1 बरोबर कंपेअर करायचं आणि सेकंड इक्वेशन जे आहे ते 4x plus 3y = 5 हे a2x plus b2y = c2 बरोबर काय करायचं आहे, कंपेअर करायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी कोएफिशिएंट मिळतील. x चा कोएफिशिएंट या ठिकाणी काय आहे, a1 = 3, b1 = -4 आणि c1 = काय आहे, 10. त्यानंतर a2 = 4, b2 = 3 and c2 = काय आला, 5 आहे. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ d, व्हॅल्यू ऑफ dx आणि व्हॅल्यू ऑफ dy काय करायचे आहे, काढायचे आहे. आता d ची व्हॅल्यू सुरुवातीला काढूया. d = काय असणार आहे, a1 b1 a2 b2 = आता या ठिकाणी पहा काय आहे, उभं वाचूया आपण. a1 a2 काय आहे, 3 4, b1 b2 काय आहे पहा, -4 3. आता या ठिकाणी आपल्याला d = या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 3 × 3 -4 × 4 = 3 3s are 9, मायनस इंटू मायनस प्लस 4 4s are 16. म्हणजे d ची व्हॅल्यू जी आहे ती 16 + 9 काय आली, 25 आली. आता आपल्याला dx काढायचा आहे. dx मध्ये काय करायचं आहे, x चा कोएफिशिएंट काय आहे, a1 a2 जो आहे तो काय करायचा, c1 c2 न रिप्लेस करायचा. म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा, c1 c2 आणि इकडे काय येणार आहे, b1 b2 = आता c1 c2 ची व्हॅल्यू काय आहे पहा, 10 5. b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे पहा, -4 3. आता ह्या डिटर्मिनंटची आपल्याला काय काढायचे आहे, व्हॅल्यू काढायची आहे. dx = 10 × 3 मायनस इंटू ब्रॅकेट -4 × 5 = 10 3s are 30, मायनस इंटू मायनस प्लस 5 4s are 20. म्हणजे dx ची व्हॅल्यू जी आहे ती dx ची व्हॅल्यू आपली काय आली पहा, 30 + 20 50. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, dy ची व्हॅल्यू काढायची आहे. dy डिटर्मिनंट ऑफ. आता y चे या ठिकाणी कोएफिशिएंट काय आहेत पहा, b1 आणि b2. आता हा b1 b2 जो आहे तो c1 c2 न रिप्लेस करायचा. म्हणजे काय येणार पहा, a1 a2 आणि y चे कोएफिशिएंट b1 b2 जो आहे तो काय होईल, c1 c2 न रिप्लेस होईल. = a1 a2 3 4, c1 c2 10 5. आता ह्या डिटर्मिनंटची आपल्याला काय करायचे आहे, व्हॅल्यू काढायची आहे. dy = 3 × 5 मायनस 10 × 4. 5 3s are 15 minus 10 4s are 40. Therefore dy = 15 minus 40, 40 minus 15 25. बिगर नंबर 40, 40 चा साइन या ठिकाणी कोणता आहे, मायनस. आता या ठिकाणी बाय क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल नुसार काय येणार आहे, x = dx/d.
आता या ठिकाणी dx ची व्हॅल्यू काय आली पहा 50 अपॉन d ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली पहा d ची व्हॅल्यू 25 25 1 जार 25 25 2 जार 50 म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 2 आली and y is equal to dy upon d. आता dy ची व्हॅल्यू काय आली पहा -25 अपॉन d ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 25 मायनसला मायनस चिन्ह येणार 25 1 जार 25 25 1 जार 25 म्हणजे y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली -1. शेवटी आन्सर लिहूया देअरफॉर व्हेरिएबल्स कोणते आहेत x y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली 2 y ची व्हॅल्यू काय आली -1 इज द सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल पहा 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5y. Solution. आता जी दिलेली इक्वेशन आहे ती आपण ax plus by is equal to c स्वरूपात लिहूया. फर्स्ट इक्वेशन काय आहे पहा 4x plus 3y minus 4 is equal to 0. आता हा -4 आपल्याला राईट साइडला न्यावा लागेल म्हणजे काय येणार आहे पहा 4x plus 3y is equal to 4. हे इक्वेशन नंबर काय झालं 1. आता सेकंड इक्वेशन काय दिले पहा 6x is equal to 8 minus 5y. आता हा -5y लेफ्ट साइडला आणावा लागेल म्हणजे काय येणार आहे 6x plus 5y is equal to 8. याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया 2 देऊया. आता ही जी दोन इक्वेशन आहेत ही दोन इक्वेशन आपण काय करूया कंपेअर करूया. या ठिकाणी लिहूया कंपेअरिंग the above equations with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता या ठिकाणी फर्स्ट जे आहे a1x plus b1y is equal to c1 हे जे आहे ते 4x plus 3y is equal to 4 बरोबर कंपेअर करायचं आहे. म्हणजेच a1 is equal to 4, b1 is equal to 3 and c1 is equal to 4. आता a2x plus b2y is equal to c2 हे 6x plus 5y is equal to 8 बरोबर कंपेअर करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय आला पहा a2 is equal to 6, b2 is equal to 5 आणि c2 is equal to काय आला 8 आला. आता आपल्याला याच्यावरून dx आणि dy काढायचा आहे. d म्हणजे काय d is equal to डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2 is equal to. आता या ठिकाणी a1 a2 आहे म्हणजे काय येणार आहे 4 6 b1 b2 आहे म्हणजे काय येणार आहे 3 5 is equal to. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 minus 3 into 6 4 5s are 20 minus 6 3s are 18. Therefore d is equal to 20 minus 18 काय आला 2 आला. आता ही झाली d ची व्हॅल्यू. आता आपण काय काढायचं आहे dx is equal to. आता x चे कोइफिशियंट काय आहेत पहा x चे कोइफिशियंट आहेत a1 आणि a2. मग आता याच्यामध्ये a1 a2 काय करायचा रिप्लेस करायचा c1 c2 न म्हणजे काय येणार पहा c1 b1 c2 b2 is equal to. आता c1 c2 काय आहे 4 8 b1 b2 काय आहे पहा 3 5. आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 minus 3 into 8 4 5s are 20 minus 8 3s are 24. Therefore dx is equal to 20 minus 24 minus 4. आता आपल्याला काय काढायचं आहे dy काढायचं आहे. dy is equal to y चा कोइफिशियंट काय आहे पहा b1 b2 म्हणजे b1 b2 इज रिप्लेस बाय c1 c2 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा a1 c1
A2C2 is equal to determinant of उभ्या पहा A1 A2 4 6 C1 C2 4 8. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार 4 into 8 minus 4 into 6. 8 4s are 32 minus 6 4s are 24. Therefore dy is equal to 32 minus 24 काय येणार आहे 8. आता या ठिकाणी आपण बाय क्रॅमर्स रूल नुसार काय येणार आहे पहा x is equal to dx upon d. आता dx ची व्हॅल्यू काय आली पहा आपली -4 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली पहा 2 मायनस ला मायनस 2 1s are 2 2 2s are 4. x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली -2. आता y ची व्हॅल्यू आपण काढूया y is equal to dy upon d. dy ची व्हॅल्यू काय आहे पहा 8 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली आपली 2 2 1s are 2 2 4s are 8. म्हणजे y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली 4. या ठिकाणी therefore x y is equal to x ची व्हॅल्यू काय आली पहा -2 y ची व्हॅल्यू काय आली पहा 4 -2 4 is the solution. थर्ड एक्झाम्पल पहा x plus 2y is equal to -1 2x minus 3y is equal to 12. सोल्युशन आता या ठिकाणी सुरुवातीला ही इक्वेशन ax plus by is equal to c ax plus by is equal to c स्वरूपामध्ये आहे. त्यांना आपण इक्वेशन 1 आणि 2 नंबर देऊया. काय येणार पहा x plus 2y is equal to -1 इक्वेशन नंबर 1. 2x minus 3y is equal to 12. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता ही जी इक्वेशन आहे ती आपण इक्वेशन कंपेअर करूया. कंपेअरिंग the above equations with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. फर्स्ट इक्वेशन जे आहे ते a1x plus b1y is equal to c1 बरोबर कंपेअर करायचं आणि सेकंड इक्वेशन जे आहे ते a2x plus b2y is equal to c2 बरोबर कंपेअर करायचं. वी गेट आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळतील. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कंपेअर करा. a1 is equal to 1 b1 is equal to 2 and c1 is equal to -1. a2 is equal to 2 b2 is equal to -3 and c2 is equal to 12. अशा पद्धतीने या ठिकाणी या व्हॅल्यू येतील. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला d काढायचा आहे. d is equal to d काय असेल आपला a1 b1 a2 b2 is equal to डिटर्मिनंट ऑफ. आता ह्या उभ्या किमती बघूया. a1 a2 काय आहे 1 2 b1 b2 काय आहे 2 -3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार या ठिकाणी 1 into -3 minus 2 into 2 is equal to 1 into -3 -3 minus 2 2s are 4. d is equal to चिन्ह कसं आहे पहा समान समान चिन्हाला समान चिन्ह आणि दोघांचे ऍडिशन 4 + 3 7. व्हॅल्यू ऑफ d is equal to काय आला आपल्या या ठिकाणी -7. आता आपल्याला काय काढायचं आहे dx काढायचं आहे. dx काढत असताना डिटर्मिनंट ऑफ x चे कोएफिशिएंट काय आहेत a1 a2. हे a1 a2 या ठिकाणी काय होईल c1 c2 ने रिप्लेस होईल. म्हणजे काय येणार पहा c1 b1 c2 b2. किमती पहा आता उद्या c1 c2 -1 12 b1 b2 2 -3. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 into -3 minus 2 into 12 is equal to
minus into minus plus, 3 ones are 3 minus 12 twos are 24. Therefore dx is equal to 3 minus 24. 24 minus 3 काय आला 21 आणि बिगर नंबर कोणता आहे 24 त्याचं साइन कोणता आहे मायनस म्हणजे dx ची व्हॅल्यू जी आहे ती dx ची व्हॅल्यू आपली काय आली -21. आता आपल्याला dy काढायचं dy इज इक्वल टू y चे कोएफिशिएंट काय आहेत पहा y चे कोएफिशिएंट काय आहेत b1 b2 मग या ठिकाणी b1 b2 जो आहे तो c1 c2 ने रिप्लेस होईल म्हणजेच काय आलं पहा a1 c1 a2 c2 इज इक्वल टू आता उभ्या किमती पाहूया a1 a2 1 2 c1 c2 -1 12 इज इक्वल टू आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 12 minus -1 into 2 dy is equal to 12 ones are 12 minus into minus plus 2 ones are 2 12 plus 2 14 dy ची व्हॅल्यू जी आहे ती dy ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली 14 आलेली आहे. Therefore by क्रॅमर्स रूल काय सांगेल या ठिकाणी x is equal to dx upon d. आता dx ची व्हॅल्यू काय आली पहा आपली -21 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली -7. आता या ठिकाणी हा मायनस ला मायनस काय झाला कॅन्सल म्हणजे काय आलं 21 अपॉन 7 7 1s are 7 7 3s are 21 x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू आपली काय आली 3. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची y इज इक्वल टू dy अपॉन d. आता dy आपला किती आलाय पहा 14 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली पहा आपली -7. आता या ठिकाणी डिनोमिनेटर मायनस आहे ते मायनस चिन्ह आपण काय करूया न्यूमरेटरला देऊया म्हणजेच काय येणार -14 अपॉन 7 मायनस ला मायनस 7 1s are 7 7 2s are 14 म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती आपली या ठिकाणी काय आली -2. Therefore x y is equal to x ची व्हॅल्यू काय आहे पहा 3 y ची व्हॅल्यू काय आली -2 3 -2 is the solution. हे त्याचं काय असेल आन्सर असेल. फोर्थ एक्झाम्पल पहा 6x minus 4y is equal to -12 and 8x minus 3y is equal to -2. Solution. First we write the given equations in the form of ax plus by is equal to c. Here first equation in the form of ax plus by is equal to c and second equation in the form of ax plus by is equal to c. 6x minus 4y is equal to -12 equation number 1. 8x minus 3y is equal to -2 equation number 2. Then we comparing these equations with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. Comparing the above equations with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता इक्वेशन 1 जे आहे ते या बरोबर काय करायचं आहे कंपेअर करायचं आहे म्हणजे काय येणार पहा a1 is equal to 6 b1 is equal to -4 and c1 is equal to -12. a2 is equal to 8 b2 is equal to -3 and c2 is equal to -2. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला व्हॅल्यू ऑफ d काढूया. d is equal to determinant of d means a1 b1
A2 B2 इज इक्वल टू, आता उभ्या किमती पाहूया. A1 A2 6 8, B1 B2 -4 -3 इज इक्वल टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 6 into -3 -4 into 8 is equal to 6 into -3 minus 6 3s are 18, minus into minus plus 8 4s are 32. Therefore D is equal to 32 मधून काय करूया 18 मायनस करूया. 32 minus 18, 2 मधून 8 जात नाही, 1 घेतला. 12 minus 8 4, 1 and 1 2, 3 minus 2 1, म्हणजे या ठिकाणी D is equal to काय आला 14. 32 चं साइन कोणता आहे प्लस, प्लस साइन राहील. आता या ठिकाणी आपण dx काढूया. dx म्हणजे काय पहा, dx इज इक्वल टू x चे व्हेरिएबल कोणते आहे, x चे कोएफिशियंट काय आहेत पहा, a1 a2, म्हणजे या ठिकाणी a1 a2 जो आहे तो काय होईल रिप्लेस होईल कशानं, c1 c2 न, आणि या ठिकाणी काय येणार आहे b1 b2 इज इक्वल टू, आता c1 c2 च्या किमती पहा -12 -2 आणि b1 b2 काय आहे पहा -4 -3. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. -12 into -3 minus -4 into -2 is equal to, minus into minus plus, 12 3s are 36, minus into minus plus, plus into minus, minus 4 2s are 8. Therefore dx is equal to 36 minus 8 is equal to 28. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, dy काढायचं आहे. dy is equal to, आता dy y चा या ठिकाणी कोएफिशियंट काय आहे पहा b1 b2 आहे. हा b1 b2 जो आहे तो काय होईल c1 c2 ने रिप्लेस होईल, म्हणजे काय आला a1 c1 a2 c2 इज इक्वल टू, आता उभ्या किमती पहा a1 a2 काय आहे 6 8, c1 c2 काय आहे पहा -12 -2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 into -2 minus -12 into 8 plus into minus, minus 6 2s are 12, minus into minus plus 12 8s are 96. Therefore dy is equal to 6 minus 2 4, 9 minus 1 8. dy ची व्हॅल्यू जी आहे ती dy ची व्हॅल्यू आपली काय आली 84. Therefore by Cramer's rule मुळे काय येणार पहा या ठिकाणी x is equal to dx upon d. आता dx किती आहे पहा या ठिकाणी 28 अपॉन d ची व्हॅल्यू काय आलेली आहे 14. 14 1s are 14, 14 2s are 28. y is equal to dy upon d is equal to, dy ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे पहा 84 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे 14, 14 1s are 14, 14 6s are 84. Therefore x y, x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2, y ची व्हॅल्यू काय आलेली आहे पहा 6, 2 6 is the solution. हे याचं काय असेल आन्सर असेल. फिफ्थ एग्जांपल पहा 4m plus 6n is equal to 54, 3m plus 2n is equal to 28. Solution. First, the given equations write in the form of am plus bn is equal to c. Here first equation is in the form of am plus bn is equal to c, and the second equation in the form of am plus bn is equal to c. For first equation 4m plus 6n is equal to 54. याला equation number 1 देऊया आपण. 3m plus 2n is equal to 28. याला equation number आपण 2 देऊया. Comparing the above equations
with A1m plus B1n is equal to C1 and A2m plus B2n is equal to C2 we get. आता इक्वेशन 1 जे आहे ते इक्वेशन 1 आपण A1m plus B1n is equal to C1 बरोबर कंपेअर करूया. मग A1 ची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळेल पहा. A1 is equal to 4, B1 is equal to 6 and C1 is equal to 54. A2 आता 3m plus 2n is equal to 28 हे जे आहे ते A2m plus B2n is equal to C2 बरोबर कंपेअर करूया. A2 is equal to 3, B2 is equal to 2 and C2 is equal to 28. आता या ठिकाणी आपण d dx आणि dy च्या व्हॅल्यू काढूया. d is equal to d काय येणार आहे A1 B1 A2 B2 is equal to डिटर्मिनंट. आता उभ्या व्हॅल्यू पाहूया. A1 A2 4 3, B1 B2 6 2 is equal to आता व्हॅल्यू काढूया. 4 into 2 minus 6 into 3, 4 2s are 8 minus 6 3s are 18. Therefore d is equal to 8 minus 18 minus 10. आता आपण dx ची व्हॅल्यू काढूया. dx is equal to x चे या ठिकाणी x नाही या ठिकाणी काय येणार आहे dm येणार आहे. dm आता m चे कोएफिशिएंट काय आहेत a1 a2. हा a1 a2 जो आहे तो c1 c2 ने रिप्लेस होईल. म्हणजे काय येणार आहे c1 b1 c2 b2 is equal to आता c1 c2 ची व्हॅल्यू पहा 54 28 आणि b1 b2 काय आहे 6 2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 54 into 2 minus 6 into 28 is equal to 2 4s are 8, 2 5s are 10 minus 6 8s are 48, carry over 4, 6 2s are 12, 12 and 4 16. Therefore dm is equal to 108 मधून 168 जात नाही. 168 मधून 108 गेला राहिला 60. मोठी संख्या 168 चं चिन्ह कोणतं आहे मायनस. dm is equal to या ठिकाणी आपलं काय आलं मायनस 60. आता आपण dn काढूया. आता n चे कोएफिशिएंट काय आहेत पहा. n चे कोएफिशिएंट आहेत b1 b2. मग आता या ठिकाणी b1 b2 जो आहे तो c1 c2 ने रिप्लेस करूया. म्हणजे काय येणार आहे a1 c1 a2 c2 is equal to आता उभ्या व्हॅल्यू पाहूया. a1 a2 काय आहे 4 3 आणि c1 c2 काय आहे पहा 54 28 is equal to 4 into 28 minus 54 into 3, 4 8s are 32, carry over 3, 4 2s are 8 and 3 11, 112 minus 3 4s are 12, carry over 1, 3 5s are 15 and 1 16. आता dn is equal to 112 मधून 162 घालवायचं आहे. 112 मधून 162 जात नाही. 162 मधून 112 घालू. 2 minus 2 0, 6 minus 1 5, 1 minus 1 0. आता या ठिकाणी बिगर नंबर जो आहे ते 162 आहे. त्याचं साइन कोणतं आहे मायनस. dn is equal to या ठिकाणी आपली व्हॅल्यू काय आली मायनस 50. Therefore by क्रॅमर्स रूल नुसार काय येणार आहे या ठिकाणी पहिली व्हॅल्यू m ची येणार. m is equal to dm upon d. dm किती आलाय पहा आपला मायनस 60 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली पहा मायनस 10. मायनस ला मायनस कॅन्सल झाला म्हणजे राहिलं काय या ठिकाणी 60 अपॉन 10. 10 1s are 10, 10 6s are 60. m ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली 6. आता आपण n ची व्हॅल्यू काढूया. n is equal to dn upon d. dn किती आहे पहा आपलं मायनस 50
अपॉन डी ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली -10, मायनसला मायनस कॅन्सल, काय आलं पहा 50 अपॉन 10, 10 1 जार 10, 10 5 जार 50, यांची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली 5. देअरफॉर n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आहे पहा 6, n ची व्हॅल्यू काय आली 5 इज द सोल्युशन. हे याचं काय असेल आन्सर असेल. या प्रॅक्टिस सेट मधील शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. 2x plus 3y is equal to 2 and x minus y upon 2 is equal to 1 upon 2. Solution. Write these two equations in the form of ax plus by is equal to c. First equation in the form of ax plus by plus c. 2x plus 3y is equal to 2. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. सेकंड इक्वेशन काय पहा x minus y upon 2 is equal to 1 upon 2. आता या ठिकाणी अपॉन 2 आहे म्हणून या ठिकाणी मी काय करतोय पहा मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 2. अपॉन 2 असल्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 2 करूया. मग या ठिकाणी काय येणार पहा x into 2 minus y upon 2 into 2 is equal to 1 upon 2 into 2. 2 into x 2x minus 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजे काय राहिला y is equal to 2 1 जार 2 2 1 जार 2 म्हणजे या ठिकाणी काय आला 1. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता ही जी दोन इक्वेशन आलेली आहेत ती आपण कंपेअर करूया. कंपेअरिंग द अबव इक्वेशन्स विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 we get. आता या ठिकाणी हे फर्स्ट इक्वेशन आपण a1x plus b1y is equal to c1 बरोबर कंपेअर करूया. व्हॅल्यू पहा कोएफिशियंटच्या काय येतील a1 is equal to 2, a1 is equal to 2, b1 is equal to 3 and c1 is equal to 2. आता हे सेकंड इक्वेशन जे आहे हे इक्वेशन आणि हे कंपेअर करूया. कोएफिशियंट काय आले पहा a2 is equal to 2, b2 is equal to -1 and c2 is equal to 1. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू d dx आणि dy च्या काढूया. d is equal to डिटर्मिनंट ऑफ a1 b1 a2 b2. आता उभ्या किमती पाहूया. a1 a2 2 2, b1 b2 3 -1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 into -1 minus 3 into 2 is equal to 2 into -1 -2 minus 3 2s are 6. Therefore d is equal to या ठिकाणी साइन सेम आहे मायनस ला मायनस 6 and 2 8. d ची व्हॅल्यू जी आहे ती d ची व्हॅल्यू आपली काय आली -8. आता आपल्याला या ठिकाणी dx काढायचं आहे. आता x चे कोएफिशियंट काय आहेत पहा a1 a2. मग याच्यामध्ये a1 a2 इज रिप्लेस बाय काय करायचा c1 c2 म्हणजे काय आलं पहा c1 b1 c2 b2 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ c1 c2 काय आहे 2 1 आणि b1 b2 काय आहे पहा 3 -1. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1 minus 3 into 1. 2 -1 -2 minus 3 1s are 3. Therefore dx is equal to -2 -3 -5. आता आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे. dy is equal to आता y चे कोएफिशियंट काय आहेत पहा b1 b2
मग या डी मध्ये B1 B2 इज रिप्लेस बाय काय होणार आहे C1 C2 म्हणजे काय येणार A1 C1 A2 C2 इज इक्वल टू आता A1 A2 2 2 C1 C2 2 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 2 into 1 minus 2 into 2 2 ones are 2 minus 2 twos are 4 therefore dy is equal to 2 minus 4 minus 2 therefore by Cramer's rule नुसार या ठिकाणी सुरुवातीला x ची व्हॅल्यू येणार x is equal to dx upon d आता dx ची व्हॅल्यू काय आली पहा आपली -5 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली पहा -8 मायनस ला मायनस चिन्ह कॅन्सल झालं म्हणजे काय आलं 5 अपॉन 8 आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे y is equal to dy upon d dy ची व्हॅल्यू काय आली पहा -2 अपॉन d ची व्हॅल्यू काय आली -8 मायनस ला मायनस कॅन्सल झाला काय आला 2 अपॉन 8 2 ones are 2 2 fours are 8 therefore xy is equal to x ची व्हॅल्यू काय आली पहा 5 upon 8 आणि y ची व्हॅल्यू काय आली 1 upon 4 is the solution हे याचं काय असेल आन्सर असेल